हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि रोमॅन्टिक एपिसोड होता. शौर्य आणि ऊर्जाने रोमांसची एकदम सगळ्या लिमिटच क्रॉस केल्या आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कुमुदिनी आजीने शौर्य आणि ऊर्जाला सरप्राईज दिलं. त्यांच्यासाठी हनीमून प्लॅन केला, रिसॉर्टची बुकिंग केली आणि शौर्य आणि ऊर्जा या रिसॉर्टवर जाऊन पोहोचले. शौर्य भलताच रोमॅन्टिक झाला. फर्स्ट नाईटला तर त्याने ऊर्जाला गुलाबी रंगाची साडी गिफ्ट केली होती, पण यावेळेस चक्क गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस गिफ्ट केला आणि मग या दोघांनी भर पावसात मस्त पावसात भिजण्याचा आनंद लुटला, डान्स केला आणि एकमेकांच्या खूप जवळ आले आणि या दोघांचा हनीमून हा खऱ्या अर्थाने झाला आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य आणि हर्षवर्धन या दोघांचा चेसचा गेम सुरू असतो आणि ऊर्जाने सांगितल्याप्रमाणे शौर्य आपली चाल खेळतो. हर्षवर्धन हसू लागतो आणि आदित्य म्हणतो, काय यार शौर्य, घोडचूक केली आहे तू, आता तू हा गेम हारणार. शौर्य म्हणतो, हो ना, आता डॅड माझा वजीर उडवतील आणि तेच जिंकतील. पण तेवढ्यात ऊर्जा म्हणते, नाही जिंकू शकणार. सगळेजण ऊर्जाकडे आश्चर्याने पाहतात की ऊर्जाला एवढा कॉन्फिडन्स कसा आहे. आणि मग हर्षवर्धन या गेमकडे पाहत असतो की नेमकं ऊर्जाची चाल काय आहे आणि तो कसा जिंकू शकतो. तेवढ्यात विजया म्हणते, अहो तुम्ही काय करताय, येऊन जाऊन ते बुद्धिबळ खेळत बसता, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं आहे का, कोर्टात नाही जायचं आहे का? हर्षवर्धन म्हणतो, विजया कोर्टात जायचं आहे, पण हा गेम अशाच्या असा माझ्या बेडरूममध्ये ठेवायचा, मला हा गेम कंटिन्यू करायचा आहे. आणि तेवढ्यात कुमुदिनी आजी जिन्यावरून खाली येते आणि तिला पाहून दिव्या खूप खुश असल्याचं नाटक करते. अरे वा आजी, तुम्ही तर आज खूप फ्रेश दिसताय. आजी आली त्यामुळे सगळेजण तिच्याजवळ जातात, पण हर्षवर्धन आपल्या या चेसच्या गेमकडेच लक्ष ठेवून असतो. ऊर्जा, शौर्य सगळेजण आजीचं कौतुक करतात, आजीची विचारपूस करतात. औषधं घेतलीत का, फळं खाल्लीत का, गोळ्या घेतल्यात का, आता कसं वाटतंय? आजी सांगते, मला खूप छान वाटतंय. मागील 3 दिवस ऊर्जाने माझी एवढी छान काळजी घेतली की मी आता ठणठणीत बरी झाली आहे. आणि ऊर्जा वकिलाऐवजी डॉक्टरकी जरी केली असती ना, तर ती खूप छान डॉक्टर झाली असती. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि विजया ही खूप चिडलेली असते, कारण आजी आता बरी झाली आहे, मग तिला चान्स नाही. तर ऊर्जा म्हणते, आजी मी एवढं काहीच केलेलं नाही आहे आणि तुम्हाला आमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं होतं ना, सांगा ना काय बोलायचं आहे? हर्षवर्धन विचारतो, आईसाहेब तुम्हाला डॉक्टरांना पुन्हा एकदा रिव्ह्यूसाठी बोलायचं आहे का, तुमचं चेकअप करून घ्यायचं आहे का? आजी म्हणते, नाही नाही, मी माझ्या तब्येतीविषयी बोलायला सगळ्यांना इथे नाही बोलवलं आहे, माझा विषय वेगळाच आहे. हे ऐकून हर्षवर्धन पुन्हा एकदा त्याच्या बुद्धिबळाच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो आणि आजी शौर्य आणि ऊर्जाला विचारते, तुम्ही दोघे कोर्टात चाललाय का? हे दोघे म्हणतात, हो. आजी विचारते, खूप काही महत्त्वाचं काम आहे का? हे दोघे एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, नाही, रुटीनच काम आहे. आजी सांगते, मग तुम्ही आज कोर्टात नाही जात आहात. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि आजी त्यांना सांगते, आज मी तुमच्या दोघांसाठी एका रिसॉर्टमध्ये बुकिंग केली आहे, तुम्ही दोघांनी तेथे जायचं आहे. विजयाच्या पायाखालची जमीनच सरकते. शौर्य आणि ऊर्जाला खूप आनंद होतो, तर आदित्य, हर्षवर्धन, दिव्या यांना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि आजी या दोघांना सांगते, मी तुमच्या हनीमूनचं प्लॅनिंग केलंय आणि तुम्हाला दोघांना हनीमूनला पाठवते. ऊर्जा आणि शौर्य खूप खुश होतात. विजयाला जबर धक्का बसतो. आदित्य कॉंग्रॅट्स म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आणि शौर्य तर चक्क आजीला घट्ट मिठीच मारतो. वा आजी, काय सरप्राईज दिलंय. आजी सांगते, अरे मागील 3 दिवस ऊर्जाने माझी किती सेवा केली आहे आणि खरं तर मला एवढं काही झालेलं नव्हतं, असं म्हणून आजी विजयाला डोळे दाखवते. विजया खूप चिडते. आजी म्हणते, आता ऊर्जाने माझ्यासाठी एवढं केलंय, मग मी तुमच्या दोघांसाठी काही करू शकत नाही का? म्हणूनच मी तुमच्या हनीमूनचं प्लॅनिंग केलंय. आत्ताच्या आता बॅग पॅक करायच्या आणि हनीमूनला निघायचं, मस्त एन्जॉय करायचं. ऊर्जा आणि शौर्य खूप लाजतात. विजया पुन्हा पुन्हा हर्षवर्धनकडे पाहत असते, काही बोला ना, काही करा ना, काही थांबवा ना. पण हर्षवर्धन म्हणतो, आईसाहेब गुड जेस्चर. विजयाला जबर धक्का बसतो की हर्षवर्धन सुद्धा आईसाहेबांचं कौतुक करतोय आणि हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, ऊर्जा नीटनेटकेपणाने जा आणि सांभाळून जा,
तेथे गेल्यावर नक्की फोन करा आणि एन्जॉय करा. हे दोघे हो म्हणतात आणि विजया त्याच्याकडे पाहतच राहते. तुमच्या काय डोक्यावर परिणाम झालाय काय, असं तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतात. आदित्य म्हणतो, अरे वा, खरंच मस्त एन्जॉय करा. तर तेवढ्यात दिव्या विचारते, आदित्य आपण सुद्धा जायचं का? आदित्य म्हणतो, तरी मला वाटलंच तू अजून का नाही बोलली. दिव्या, आपण जाऊया ना. हे ऐकून दिव्या खुश होते. आदित्य म्हणतो, पण आत्ता नाही. शौर्य आणि ऊर्जा परत आले की मग आपण जाऊया. कारण आता ऊर्जा चालली आहे, तर आजीची काळजी कोण घेईल? तूच घेशील ना. आजी हसू लागते. दिव्या म्हणते, हो हो हो, मीच घेईल. आदित्य म्हणतो, त्यामुळेच तू नको येऊ, आपण नंतर जाऊया. हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो, चल आदित्य, आपल्याला ऑफिसला जायचं आहे. आणि हर्षवर्धन हा ऊर्जाजवळ येतो आणि ऊर्जाने आता बुद्धिबळाच्या खेळात जी चाल खेळली आहे त्या चालीबद्दल तिला सांगतो की जर मी आता शौर्याचा वजीर उडवला तर पुढच्या चालीत तू माझी राणी उडवशील आणि जर मी आता डिफेन्सिव्ह राहिलो तर पुढच्या चालीत तू माझा राजा उडवशील. गुड, इंटेलिजंट, तुझ्याबरोबर बुद्धिबळ खेळायला मजा येईल. असं म्हणून हर्षवर्धन हा ऊर्जाला डोळे दाखवतो आणि आदित्यबरोबर तेथून निघून जातो. मग आदित्य त्यांना ऑल द बेस्ट करून हर्षवर्धनच्या मागे पळतो. शौर्य आजीला थँक्यू म्हणतो. आजी तू खरंच खूप गोड आहेस. विजया त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते. आजी म्हणते, चला आता निघा लवकर. आणि हे दोघे एकमेकांकडे हसत हसत पाहत लाजत आपल्या रूममध्ये बॅग भरायला जातात. विजया त्यांच्याकडे पाहतच राहते. तिच्या हातात आता काही राहिलेलं नसतं आणि आजी तिच्याकडे पाहते की आपण या विजयाची चांगलीच जिरवली आहे. खरंच आजीने विजयाची खूप भारी जिरवली. हे पाहून मजा आली. इकडे आमदार शिर्के विक्रांतची वाट पाहत असतो. विक्रांत, अरे विक्रांत लवकर ये, किती उशीर झालाय, जायचंय आपल्याला. विक्रांत येत नाही पण अर्पिता येते. अर्पिता विचारते, काय झालं पप्पा? आमदार सांगतो, अगं विक्रांतची वाट पाहतोय, आम्हाला पार्टीच्या मीटिंगला जायचंय. अर्पिता सांगते, विक्रांत तर घरात नाहीये, तो सकाळीच घराबाहेर गेला. आमदार शिर्केला आश्चर्यच वाटतं. आमदार शिर्के विचारतो, असा कसा बाहेर गेला? एवढ्या सकाळी तर तो कधीच जात नाही. तुझ्या आईला माहीत असेल, जा तिला बोलून आण. तर अर्पिता सांगते, नाही, आईला सुद्धा माहीत नाहीये, कारण आईसुद्धा घरात नाहीये. जेव्हापासून ते लग्नाचं प्रकरण झालंय ना, आई सतत मंदिरात जाऊन बसते. हे ऐकून आमदार शिर्केला वाईट वाटतं. विक्रांत कोठे गेला असेल हाच प्रश्न त्याला पडतो आणि तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी पाटोळे त्याला कॉल करतो आणि आमदार शिर्के त्याला सांगतो, हो पाटोळे, मी निघालोय मीटिंगला यायला. विक्रांत नाही येणार आहे, कोठे गेलाय काय माहिती. त्याचं असणं गरजेचं होतं, पण आता काय करू शकतो. हे कार्ट असंच आहे, काही ऐकत नाही. तोपर्यंत अर्पिता ही दरवाजाजवळ जाऊन उभी राहते आणि शौर्याच्या वाटेकडे डोळे ठेवून बसते. पण तिला माहीत नाहीये शौर्य गेलाय हनीमून साजरा करायला ऊर्जाबरोबर. आमदार शिर्के फोन कट करतो आणि तेवढ्यात त्याला दिसतं की अर्पिता ही दरवाजाकडे वाटेकडे डोळे लावून बसली आहे आणि त्याला समजतं की अर्पिता शौर्याची वाट पाहतीये. आमदार शिर्के अर्पिताजवळ येतो आणि म्हणतो, अर्पिता काय झालंय? अर्पिता खूप दुःखी असते, पण आमदार शिर्केला ती काही कळू देत नाही आणि म्हणते, काय नाही पप्पा, काय नाही झालंय. पण आमदार शिर्केला समजतं की माझी मुलगी खूप दुःखी आहे. शेवटी आमदार शिर्के कितीही वाईट असला पण बापाचंच काळीज. आमदार शिर्के अर्पिताचा हात हातात घेतो आणि तिला सोफ्यावर बसवतो. तिच्या समोर बसतो आणि अर्पिताला विचारतो, काय झालंय सांग. अर्पिता म्हणते, काय नाही पप्पा, काय नाही झालंय. आमदार शिर्के म्हणतो, या विक्रांतच्या केसमध्ये एवढं काय काय चालू आहे ना की तुझ्याशी बोलायला, तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाहीये. सांग ना काय होतंय. अर्पिता म्हणते, काही होत नाहीये, मी ओके. तर आमदार शिर्के म्हणतो, चल एक काम करूया, आपण सगळे ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, म्हणजे तुझा मूडसुद्धा ठीक होईल. तर अर्पिता म्हणते, नाही पप्पा, आपण कुठे बाहेर नाही जाऊ शकत. मला माहिती आहे सध्या मीडियामध्ये, पार्टीमध्ये आपल्याबद्दल किती काही बोललं जातं आहे, आपली बदनामी होती आहे विक्रांतच्या या केसमुळे. त्यामुळे सध्या तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या आणि मी बाहेर जाऊन ठीक होणार नाही आहे. तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचं असेल तर तुम्ही एकच गोष्ट करा. आमदार शिर्के विचारतो, काय काय सांग बरं, काय करू तुझ्यासाठी. अर्पिता म्हणते, माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्या. आमदार शिर्केला खूप वाईट वाटतं, कारण आमदार शिर्के अर्पितासाठी काहीही करू शकतो, फक्त ही एक गोष्ट सोडून. अर्पिता म्हणते, पप्पा तुम्ही माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्या, बाकी मला काही नको आहे, मग मी नेहमी आनंदी राहील, नेहमी खुश राहील. आमदार शिर्के खूप दुःखी होतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पण अर्पिताला तो खोटी आशा देतो आणि म्हणतो, करून देणार, नक्की करून देणार.
तुझं नाही तर मग शौर्यशी कोणाचं लग्न करून देणार? माझं प्रॉमिस आहे, तू टेन्शन घेऊ नको. अर्पिता खुश होते, स्माईल करते. बिचारा आमदार शिर्के हा तिच्यापासून दूर जातो आणि आपले डोळे पुसतो. त्याला आपल्या मुलीचं हे दुःख आणि स्वतःची अगतिकता याचं खूप वाईट वाटतं, दुःख होतं. आणि इकडे शौर्य आणि ऊर्जा मस्त तयार होऊन रिसॉर्टला जायला निघालेले असतात. त्यांची पॅकिंग झालेली असते. विजया म्हणते, शौर्य, पावसाचे दिवस आहेत, जास्त पावसात गाडी चालू नको. कुठे पाऊस आला तर थोड्या वेळासाठी हॉल्ट घ्या, पाऊस थांबल्यावर मग पुढे जा. शौर्य म्हणतो, हो आई, तू टेन्शन घेऊ नको. आजी म्हणते, आणि हो, मी सगळी बुकिंग केली आहे, तेथे मॅनेजरला सगळं सांगितलं आहे. तरीही काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा. तसा तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण मॅनेजरशी बोलला तरी चालेल. शौर्य आणि ऊर्जा म्हणतात, हो हो, टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं मॅनेज करू. विजया म्हणते, सांभाळून जा रे. ऊर्जा शौर्य हो म्हणतात आणि जायला निघतात. आणि जाता जाता एकमेकांचा हात हातात घेतात, एकमेकाकडे प्रेमाने पाहतात, स्माईल करतात आणि तेथून घराबाहेर पडतात. त्यामुळे विजयाला खूप राग आलेला असतो की हे दोघे हनीमूनला गेले. आणि विजया ही आजीला डोळे दाखवत दाखवत आपल्या रूममध्ये निघून जाते. दिव्या म्हणते, आईसाहेब, तुम्ही ऊर्जा आणि शौर्यासाठी इतका छान हनीमून प्लॅन केला, पण माझ्या सासूबाईंना तो काही आवडलेला दिसत नाही. आजी तिला डोळे दाखवते. दिव्या घाबरून पळून जाते. आजीला हे माहीत असतं, पण आता स्वभावाला औषध नाही, त्यामुळे ती सुद्धा गप्प बसते. दुसरीकडे शौर्य आणि ऊर्जाचा प्रवास सुरू होतो. हे दोघे मस्त हातात हात घालून गाडीत जात असतात. दोघे खूप खुश असतात. लग्नानंतर ते हनीमूनला चालले आहेत. शौर्य विचारतो, ऊर्जा, गाणं लावायचं का? ऊर्जा म्हणते, नाही नको, असंच खूप छान वाटतंय. किती सुंदर वातावरण आहे आजचं, पाऊस पडणार आहे असं वाटतंय, मस्त थंड हवा सुरू आहे, मातीचा सुगंध आहे, खरंच खूप छान वाटतंय, गाण्याची गरज नाही आहे. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, खरंच किती भारी वाटतंय ना, आपण फायनली आपल्या हनीमूनसाठी चाललो आहे. तर ऊर्जा म्हणते, आणि आजी खरंच किती गोड आहे, म्हणजे मी जगात अशी आजी पाहिलीच नाही जी स्वतःच्या नातवाचा हनीमून प्लॅन करते. शौर्य म्हणतो, अगं तू हनीमूनचं काय बोलतेस, तिनेच तर आपलं लग्न लावून दिलंय, नाहीतर आपलं लग्न लागणं खूप अवघड होतं. ऊर्जा म्हणते, हो, खरं बोलतोय तू. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, मागे पहा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ऊर्जा मागे पाहते तर शौर्यने चक्क तिच्यासाठी फुलं आणलेली असतात. ऊर्जा ही फुलं पुढे घेते आणि विचारते, ही फुलं तू कधी आणलीत? शौर्य म्हणतो, ही फुलं तू कधी आणलीस? ऊर्जा, मला तुला सरप्राईजेस द्यायला खूप आवडतं, आणि हे तर काहीच नाही आहे, आपल्याला तेथे रिसॉर्टवर पोहोचू दे, दिवसभरात तुला असे खूप सारे सरप्राईजेस मिळणार आहे की तू सरप्राईज होतच राहशील. ऊर्जा खूप खुश होते. शौर्य आणि ऊर्जा हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. शौर्य विचारतो, आता या गोष्टीवर एक गाणं तर व्हायलाच पाहिजे. ऊर्जा हो म्हणते आणि शौर्य एक रोमॅन्टिक गाणं सुरू करतो. ऊर्जा आणि शौर्य दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात, खूप खुश असतात. शौर्याचं लक्ष हे रस्त्यावर कमी आणि ऊर्जाच्या चेहऱ्यावरच जास्त असतं, आणि ऊर्जासुद्धा त्याला काही अडवत नाही, तीसुद्धा खूप खुश असते. दुसरीकडे अजून 3 माणसं गाडीत बसलेले असतात. ती 3 माणसं म्हणजे विक्रांत, पक्या आणि त्याचा गुंड. हे तिघे तीर्थाच्या कॉलेजबाहेर बसलेले असतात गाडीमध्ये. आणि तेवढ्यात तीर्थ आणि गौरव कॉलेजमध्ये पोहोचतात. दोघे एकत्रच आलेले असतात. तीर्था ही गाडीवरून खाली उतरते. विक्रांत तिला पाहतो आणि तीर्था ही गौरवला म्हणते, गौरव, तू गाडी आतमध्येच लाव ना, कारण आपलं सेशन आज जास्त वेळ चालणार आहे, त्यानंतर सुद्धा आपला थांबायचं आहे. गौरव म्हणतो, ए नाही यार, मला आहे ना आज खूप कामं आहेत, मी फक्त सेशन पुरतंच थांबेल, त्यानंतर मी जाणार आहे घरी लवकर. तीर्था म्हणते, ठीक आहे, मग तू जा, मी कॅबने घरी जाईल. गौरव म्हणतो, ठीक आहे, आणि हे दोघे आतमध्ये निघून जातात. पण हे विक्रांत ऐकत नाही. विक्रांत या पक्याला आपला प्लॅन सांगतो. हा पहा, हाच तो पॉईंट आहे, जेव्हा त्यांचं सेशन संपेल तेव्हा हे दोघे येथून निघतील आणि तुला त्यांचा पाठलाग करायचा आहे. रस्त्याने जात असताना एक सुनसान जागा आहे, तेथे त्यांना अडवायचं आणि या मुलीला उचलून मी जेथे सांगितलं तेथे घेऊन यायचं. पक्या म्हणतो, ते होऊन जाईल, पण या कबूतरचं, या पोराचं काय करायचं? त्याला पण उचलून आणतो आपल्या अड्ड्यावर. विक्रांत म्हणतो, नाही नाही, त्याला नको आणू, फक्त पोरीला आणायचं. माझं आणि तिचं लग्न आहे, त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे, त्याचं काय करायचं ना ते मी पाहतो नंतर. पक्या म्हणतो, ठीक आहे. विक्रांतने प्लॅन बनवलेला असतो, पण त्याचा प्लॅन फ्लॉप होणार आहे, कारण गौरवबरोबर तीर्था नाही जाणार आहे, कदाचित दुसरी मुलगी जाईल आणि मग विक्रांतचा प्लॅन फ्लॉप होईल. इकडे विजयाला खूप राग आलेला असतो. ती किचनमध्ये असते आणि एकदम
ते इडली डोस्याच्या गाडीवर पटापट पटापट कांदा चिरतात ना, तसा पटापट ती कोबू चिरत असते. दिव्या तेथे येते. दिव्याला तिला त्रासच द्यायचा असतो. दिव्या विचारते, आईसाहेब तुम्ही हे काय करताय? ऊर्जाने नाही कोबी चिरून ठेवला का? विजया तिच्याकडे रागारागाने पाहते. तिचा कटाक्ष असा डेंजरस असतो. आणि दिव्या अशी क्षणभरासाठी घाबरते आणि म्हणते, अरे हो, ऊर्जा आणि शौर्यला तर अर्जंटली हनीमूनसाठी जावं लागलं ना, मी तर विसरलेच होते. विजयाला खूप राग आलेला असतो. आणि दिव्या म्हणते, आपले आईसाहेबसुद्धा ग्रेटच आहे. त्यांनीच देवदर्शनाचं पण प्लॅनिंग केलं आणि आता हनीमूनचं पण प्लॅनिंग केलं. म्हणजे तुम्हाला काही टेन्शनच नाही. नाहीतर तुमच्या मागची कटकटच गेली. विजया खूप चिडलेली असते, पण काही बोलत नाही. दिव्या म्हणते, आईसाहेब मला तर त्यांचा प्लॅन खूप आवडला. आपले आईसाहेब किती छान आहे ना, सगळा प्लॅन त्यांनीच बनवला आणि तुम्हाला कळूसुद्धा दिलं नाही. तुमच्या परमिशनची गरजच नाही आहे त्यांना. विजया पुन्हा एकदा दिव्याकडे रागारागाने पाहते, पण काही न बोलता आपली कामं करत असते. दिव्या तिला आणखीनच चिडवते आणि म्हणते, आपल्या आईसाहेब पहा आता कशा विचारताय. ऊर्जा आणि शौर्य हनीमूनहून आले का की लगेच विचारेल, काय मग गुड न्यूज कधी? दिव्या असं बोलतीये, त्यामुळे विजयाला खूप राग येतो आणि ती चक्क तेथे जे भांडं असतं त्याच्यामध्ये कांदे बटाटे ठेवले असतात ते खाली पाडते. त्याचा मोठा आवाज होतो आणि तेवढ्यात तेथे आईसाहेब कुमुदिनी येते आणि विचारते, दिव्या विजया काय चाललंय तुमचं? आणि हे ऐकून या दोघी खूप घाबरतात. आता काय करायचं हाच प्रश्न त्यांना पडतो. आणि दिव्या लगेच, मी येते आईसाहेब येते बरं का, असं म्हणून तेथून पळून जाते. आजी विजयाकडे रागारागाने पाहत असते. आता आजीला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न विजयाला पडतो. आणि इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघेही रिसॉर्टच्या रूममध्ये पोहोचतात. मॅनेजर त्यांना रूममध्ये घेऊन येतो. ही रूम एखाद्या घराच्या बेडरूमसारखीच असते. मॅनेजर सांगतो, शौर्य सर, ऊर्जा मॅडम, ही आहे तुमची हनीमूनची रूम. आणि हा मॅनेजर खूप बोलका असतो. शौर्यला घाई झालेली असते की कधी एकदाचा हा बाहेर जातो आणि मी माझा हनीमून सुरू करतो. पण हा मॅनेजर शौर्यला सगळी माहिती सांगत बसतो. शौर्य सर, हा जो रिसॉर्ट आहे, हा रिसॉर्टची जमीन पहिले वादात होती, पण तुमच्या आजी कुमुदिनी जहागीरदार यांनी आमची केस लढली आणि त्यानंतरच हा रिसॉर्ट उभा राहिला. त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. शौर्य आणि ऊर्जा हे ऐकून घेतात. शौर्य म्हणतो, ठीक आहे मग या मग. पण तेवढ्यात एक वेटर तेथे वेलकम ड्रिंक घेऊन येतो. मॅनेजर त्यांना सगळी माहिती देतो. तुम्हाला स्कॅन करून मेनू मिळेल. त्यानंतर तुम्हाला काही अजून लागत असेल तर ते तुम्ही सांगू शकता. तुमच्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. दिवसभर तुम्ही कॉफी मागू शकता. आपल्या इथे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे. पॉटरीसुद्धा करता येईल तुम्हाला. हे ऐकून ऊर्जा खूप खुश होते आणि म्हणते, शौर्य पॉटरी पॉटरी तर मला खूप आवडतं, ते तर करायचंच आहे. आणि हा मॅनेजर बडबड 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 करतच राहतो. शौर्यला दमच निघत नाही. कधी एकदाचा हा मॅनेजर बाहेर जातोय असं त्याला झालेलं असतं. आणि शेवटी या मॅनेजरची बडबड थांबते. मॅनेजर बाहेर निघून जातो आणि शौर्य दरवाजा लावून घेतो. ऊर्जाला काही इंटरेस्ट नसतो. ऊर्जा ही रूमकडे पाहत असते. शौर्य तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, काय माणूस होता, सगळी हिस्ट्री सांगत बसला. ऊर्जा म्हणते, हो ना, पण शौर्य एक छान सांगितलं, येथे पॉटरी आहे, आपण पॉटरीसुद्धा करायची बरं का. तर शौर्य म्हणतो, पॉटरी करायची? येथे आपण हनीमून करायला आलो आहे. आणि तो ऊर्जाच्या खांद्यावर हात ठेवतो. ऊर्जा म्हणते, हो ठीक आहे, पण आपण फ्रेश वगैरे होऊया. आणि मग शौर्य म्हणतो, फ्रेश व्हायचं आहे का? ऊर्जा ही खूप लाजते आणि शौर्यला म्हणते, आजीला फोन करायचा होता. आजीने सांगितलं होतं पोहोचल्यावर लगेच फोन करायचा. तू फोन केला नाही आहे, फोन कर बरं. आणि ती वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला जात असते. शौर्य तिला काही सोडत नाही. ऊर्जा म्हणते, शौर्य पहिले फोन कर, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते. आणि ऊर्जा त्याचा हात सोडून पळून जाते. शौर्यला कळतच नाही की आता हनीमूनला आल्यावरसुद्धा ऊर्जाचं हे काय सुरू आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य शेवटी आपल्या हनीमूनसाठी पोहोचले आहेत. तर दुसरीकडे असं वाटतंय की विक्रांतचा प्लॅन फ्लॉप होईल. तो काही तीर्थाला किडनॅप करू शकणार नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, खूप रोमॅन्टिक असणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य यावेळेस ऊर्जाला गुलाबी रंगाची साडी नाही तर तिला एक गुलाबी रंगाचा शॉर्ट वेस्टर्न ड्रेस देईल. यामध्ये ऊर्जा खूप सुंदर दिसत असेल आणि मग
पाऊस सुरू होईल आणि या पावसातच ऊर्जा आणि शौर्य यांचा रोमांस सुरू होणार. दोघे मस्त डान्स करतील, एकमेकांच्या जवळ येतील. त्यांचा डान्स हा एकदम बॉलिवूड स्टाईल असेल. ऊर्जा आणि शौर्य मनसोक्त एन्जॉय करत असतील, रोमांस करत असतील आणि शौर्य हा ऊर्जाला एकानंतर एक सरप्राईज देणार. तिच्यासाठी केक असेल ज्यावर टुगेदर ऑलवेज असं लिहिलं असणार. हार्ट शेपचा हा केक. हे सगळं पाहून ऊर्जा खूप खुश होईल. मग शौर्य आणि ऊर्जा हे दोघे पावसात मस्त डान्स करतील. आता हा पाऊस खरा आहे की खोटा आहे हे सुद्धा माहीत नाही. कदाचित शौर्यनेच हा पाऊस अरेंज केलेला असेल. हे दोघे भलतेच एन्जॉय करतील, खूप आनंदात असतील. आता काय येथे विजया नाही आहे किंवा दिव्याही नाही आहे, त्यामुळे त्यांना अडवणाराही कोणी नाही आहे. म्हणजे पुढील एपिसोड खूप रोमॅन्टिक असणार आहे यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.